नमस्कार. फॉर्च्यून एंटरटेनमेंट निर्मित ऐक ना गं आई या मुलाखत मालिकेत पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. या आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला 2 प्रायोजक लाभलेले आहेत. एक म्हणजे कुलकर्णी क्लासेस, ज्यांचं बॅनर आपण इकडे बघू शकता. मॅथ्स, सायन्स आणि भाषेत म्हणजे लँग्वेजेससाठी त्यांचे क्लास इथे मुलुंडमध्ये प्रसिद्ध आहेत. ICSE CBSE बोर्डासाठी ते 7वी ते 10वी या विषयांचे क्लासेस घेतात. त्याचं पत्रक तुमच्यापर्यंत पोचलं असेल, नसेल तर ते आवर्जून घ्या. आणि दुसरं म्हणजे मुलुंडमधली एक चांगल्या कामांना नेहमीच मदत करणारी संस्था म्हणजे सुमंगल प्रतिष्ठान. त्याचेही मी मनापासून आभार मानते. या 2 संस्थांचं प्रायोजकत्व आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलं आहे. आणि ऐक ना गं आईमध्ये आता यानंतर आपण बोलवणार आहोत ते डॉक्टर साधनाताई भातखंडे यांना. मी त्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं आजच्या या कार्यक्रमात स्वागत. अतिशय प्रसन्न आणि हसरं असं व्यक्तिमत्व. जेव्हा पहिल्यांदा मी त्यांचा म्हणजे आम्ही आत्ता खरं तर पहिल्यांदाच एकमेकींना भेटतोय. इतके दिवस फोनवरूनच आमचं संभाषण झालं आणि त्या फोनवर सुद्धा इतकं भरभरून बोलत होत्या की त्यांनाही ही संकल्पना आवडून की मला चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवता येतील आत्ता प्रत्यक्ष, आणि जर पुढे मागे आपण ऑनलाईन हे सगळे भाग जर उपलब्ध करून दिले तर त्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचता येईल ह्याचा त्यांना विलक्षण आनंद होत होता, हे मला जाणवत होतं. तेव्हा जे चांगलं काम चालू आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची जी तळमळ आहे ती मला आपल्या प्रत्येक फोनवरच्या संभाषणातून जाणवत राहिली. तर सुरुवात करण्यापूर्वी अर्थातच मी तुमची ओळख अतिशय थोडक्यात करून देते, कारण त्यांचं काम खूप आहे. अनेक वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांनी BA ही पदवी घेतलेली आहे सोशॉलॉजीमध्ये मुंबई विद्यापीठातून. त्याच्यानंतर MA इन मेडिकल अँड सायकियाट्रिक सोशल वर्क हे TISS या संस्थेतून त्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्याच्यानंतर ग्लोबल युनिव्हर्सिटीमधून MSc इन काउन्सिलिंग अँड सायकोथेरपी हा कोर्स त्यांनी केलेला आहे. त्या मराठी साहित्यामध्ये MA आहेत. त्याच्यानंतर ट्रेनर ऑफ ट्रेनर्स फॉर NACO या संस्थेसाठी म्हणजे त्यांनी काउन्सिलर्सची जी संस्था आहे त्याच्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. त्या PhD आहेत. PhD इन सायकियाट्रिक सोशल वर्क मुंबई विद्यापीठातून त्यांनी ही पदवी संपादन केलेली आहे. म्हणजे एकंदरीतच त्यांची साधना किती विलक्षण आहे हे या सगळ्या पदव्यांवरून आपल्याला जाणवतं आहे. आणि सध्या आता KEMच्या सोशल सर्व्हिस डिपार्टमेंटच्या विभाग प्रमुख आहेत, हेड ऑफ द डिपार्टमेंट. गेली 30 वर्ष त्या KEMमध्ये कार्यरत आहेत. PhDचा जो विषय आहे त्यांचा तो आहे मल्टी डायमेन्शनल स्टडी ऑफ ॲडॉलसंट्स हॅव्हिंग पेरेंट्स विथ स्क्रिझोफेनिया अँड मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर्स. वुमन डेव्हलपमेंट सेलसाठी सुद्धा त्यांचं योगदान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनस्पर्शी या पुस्तकाचं लेखन त्यांनी केलेलं आहे आणि त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद सगळ्या वाचकांकडून मिळालेला आहे. साधनाताई, पुन्हा एकदा तुमचं ऐक ना गं आई या कार्यक्रमात स्वागत करते. आणि थेट आता आपण प्रश्नांकडे वळूया, कारण इतकं बोलण्यासारखं आहे की ते सगळंच या सगळ्यांपर्यंत पोहोचवावं असं मला वाटतंय. तुमचं मुख्य क्षेत्र म्हणजे बालविकास, समुपदेशन आणि व्यसनमुक्ती असं मला आपल्या सगळ्या संभाषणावरून जाणवलं. मुळात PhDसाठी हा विषय निवडावा म्हणजे सायकियाट्रिक सोशल वर्क सब्जेक्ट हा एक PhDसाठी निवडावा आणि त्याच्यामध्ये सुद्धा इतका किचकट विषय असं तुम्हाला का आणि कधी वाटलं? श्रेयसी, आधी सगळ्यात मी महाराष्ट्र सेवा संघ आणि तुझं फॉर्च्यून एंटरटेनमेंट यांचं खूप अभिनंदन करते की हा अत्यंत दुर्लक्षित अशा तऱ्हेचा विषय 2 दिवस मांडावा एवढं धाडसी काम तू केलेलं आहेस. म्हणजे मला खरंच कौतुक वाटलं आणि खूप आनंद झाला की वेगवेगळ्या आम्ही ज्या ठिकाणी वावरतो किंवा मी पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूटशी निगडीत गेली 30 वर्ष काम करते, त्यामुळे बऱ्याचशा NGOज किंवा ज्या मोफत काम करणाऱ्या संस्था असतात त्यांच्याकडे आम्ही पुष्कळसं काम आम्ही जाऊन मदत करत असतो. पण अशा तऱ्हेचा पांढरपेशा वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांकरता पण अशा तऱ्हेचा विषय मुद्दामून मांडावा आणि तो 2 दिवसांकरता करावा ह्याच्यासाठी खरंच हॅट्स ऑफ टू यू. आणि आय एम रिअली प्राऊड ऑफ यू की तुला असं वाटलं की असा विषय घ्यावा.
PhD बद्दल तू विचारलंस, खरं म्हणजे मी अडल्ट सायकॅट्री म्हणजे मानसोपचार विभाग जो आहे KEM हॉस्पिटलचा, त्याच्यामध्येच गेली 30 वर्ष काम करते आणि तो अडल्ट आणि चिल्ड्रन असं काय वेगळं नाही आहे. अच्छा. तर तिथे प्रौढ लोक जे आहेत, मनोविकृतीने येणारी जी प्रौढ माणसं आहेत, त्यांचा साधारण 30 ते 40 माणसं दररोज OPD अटेंड करतात, नवीन लोक. अच्छा. म्हणजे इतकी संख्या आहे मानसिक विकृतीने ग्रस्त लोकांची. आणि त्याच्याबरोबर येणारी त्यांचा परिवार आणि त्यांच्या आजूबाजूचं त्यांचं नोकरीचं ठिकाण, त्यांच्या शिक्षणाचं ठिकाण, ह्यासारखे अनेक प्रश्न एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून किंवा एक टीम मेंबर म्हणून. मेंटल हेल्थ हे कधीही एकट्या माणसाचं काम नसतं, त्याच्याबरोबर टीम असते. तर सायकॅट्रिस्ट जसा असतो, जसे आपले डॉक्टर आठवडेकरांकडनं आपल्याला कळेलच सगळं, पण त्याच्याचबरोबर एक सायकॉलॉजिस्ट असतो की जो मानसिक चाचण्या करत असतो. आमच्यासारखी लोक असतात की जी समाज विकास अधिकारी म्हणून काम करत असतात आणि ती समुपदेशनाचं काम पुष्कळ मोठ्या प्रमाणात करत असतात. आणि हॉस्पिटलच्या बाहेर एनिथिंग आउटसाइड द बाउंड्रीज ऑफ द हॉस्पिटल, त्या सगळ्या करता आम्ही संपर्क करत असतो, जोडले जात असतो, समाजातनं रिसोर्सेस गोळा करत असतो. तर अशा तऱ्हेचं काम आमचं असतं. आता PhDचा विषय म्हणशील तर अडल्ट सायकॅट्री म्हणजे मानसिक विकृतीने ग्रस्त लोकांच्या बरोबरचा सहवास आणि त्यांच्याबरोबर मी जे काही शिकत गेले त्याच्यामध्ये मला सुटलेले दुवे म्हणजे मुलं जाणवत होती की जी मुलं, आणि कदाचित त्यावेळेला म्हणजे मी जेव्हा 45-50च्या आसपास होते तेव्हा माझ्या मुलांमधनं मी मोकळी झालेली होते खरं म्हणजे. त्यामुळे माझं PhDचं स्वप्न पूर्ण करायला पूर्णतः वेळ देणं किंवा मन लावून अभ्यास करणं हे मला जेव्हा शक्य होतं तेव्हाच मला तो स्वप्न पडलं की आपण आता हे करायला पाहिजे. कारण नाहीतर नेट पास होऊन खूपच वर्ष झाली होती, पण परत एकदा हे सुरू करायचं हे मनात गोळतच होतं. त्याच्यामध्ये ही जी मुलं येत होती माझ्याकडे, ती मुलं काय नियमित स्वरूपात त्या मनोरुग्ण आईवडिलांबरोबर येत नव्हती, परंतु ती कुठेतरी त्या शॅडोमध्ये होती. काही मुलं खूप उत्कृष्ट जबाबदारीने काम करायची, जणू काही ती केअरगिव्हर आहेत या पालकांचे, आणि म्हणून ती पालकांना घेऊन येणारी होती. आणि काही जण मात्र दुर्लक्षित आणि विस्कळीत अशा प्रकारचं आयुष्य जगत होती. आता बोलण्याच्या ओघात ते येईलच की बायो सायको सोशल असे 3 प्रकारचे घटक आपल्याला मानसिक विकृतींचा अभ्यास करताना किंवा रुग्णांबरोबर काम करताना लागतात लक्षात घ्यायला. त्यातला बायोलॉजिकल म्हणजे जैविक जो घटक आहे, सर तर बोलतीलच त्याच्याहीबद्दल, पण तर तो जो घटक आहे तो म्हणजे अनुवंशिकत्वाने येणारं जे काही आहे ते त्या मुलांच्या आयुष्यात येणार आहे ते तर आहे, त्याच्याबरोबर मानसिकदृष्ट्या ती मुलं कशा प्रकारची आहेत आणि सामाजिक जे काय आहे. कारण मनोविकृती आज कितीही प्रमाणात खूप अवेअरनेस वाढला आहे, पण तरीही अजूनही सायकॅट्रीचा पेपर काढणं किंवा सायकॅट्रिस्टला भेटणं याच्यासाठी जीवाची खूप घालमेल होते. कितीतरी विलंब केला जातो की नाही हे करून बघूया, कोणाला तरी भेटून बघूया, घरातल्या कोणाला तरी बोलवूया याच्याशी बोलायला, असं वाटतच असतं आणि त्यामुळे विलंब केला जातो. तर सामाजिक स्वीकृती अजूनही तितक्या प्रमाणात. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या मुलांच्याकडे बघण्याचा मला इंटरेस्ट निर्माण झाला तो ह्याच्यासाठी की बरेचसे मानसिक आजार जे ज्याला आपण ब्रेकडाऊन होणं म्हणतो ते ह्या वयोगटामध्ये आहे. बाल्यावस्था ते प्रौढ अवस्था ह्याच्यामधला हा जो पौगंडावस्थेचा काळ आहे, कुमारवयीन मुलांचा जो काळ आहे, त्याच्यामध्ये सर्वसामान्यतः सुद्धा खूप वृत्तीत बदल होतात, वागण्या बोलण्यात बदल होतात, चिडखोरपणा वाढतो, स्वतःच्या इमेजबद्दल मुलं जास्त तीव्र टोकदार होतात, आपल्या छोट्याशा गोष्टींनी पण ती हळवी होतात, रडायला लागतात किंवा चिडचिड करतात, अनेक गोष्टी आहेत त्याच्यात. तर असे बदल जे शारीरिक बदलांबरोबर होणारे असतात, उंची एकदम वाढते, मुलींची छाती दिसायला लागते, बरेच प्रकार आहेत. तर ह्या अवस्थेमध्ये जेव्हा एक मानसिक विकृतीने ग्रस्त पालक घरामध्ये आहे त्यावेळेला त्यांचा अभ्यास वेगळ्या प्रकारे केला जावा अशी तीव्र इच्छा होती. आणि म्हणून मी 4 घटक त्यांच्या आयुष्यातले पाहिले ज्याच्यामध्ये त्यांचं कोपिंग म्हणजे जुळवून घेण्याची क्षमता कशी आहे ते पाहिलं, सामाजिक आधार सोशल सपोर्ट त्यांना कशा प्रकारे मिळतो तो पाहिला, त्यांचा मानसिक विकृतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, ॲटिट्यूड टुवर्ड्स मेंटल हेल्थ प्रॉब्लेम्स ते बघितले, आणि एकूण जीवनाची गुणवत्ता म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ हे बघितलं. त्यामुळे एका अतिशय वेगळ्याच विषयाचा अभ्यास तुम्ही या निमित्ताने केला आहे हे मला जाणवलं. आणि तुमच्याबद्दल जाणून घेताना म्हणजे आता संवाद हा विषय घेऊन आपण पुढे जाणार आहोत, म्हणून की मी तुम्हाला माझी तुमची ओळख झाली ती म्हणजे
माझ्या मैत्रिणीची नणंद या नात्याने खरं तर माझी तुमच्याशी ओळख झाली. म्हणजे अर्चना गोरे जी लोकप्रिय गायिका आहे ती माझी अतिशय जवळची मैत्रिणी आणि तिच्या साधनाताई नणंद आहेत. आणि तिने मला पूर्वी सांगितलं होतं की अशा अशा साधनाताई आमची जी आहे ती अतिशय सुंदर बोलते आणि कधीतरी जेव्हा तू असा काही वेगळा कार्यक्रम करशील तेव्हा त्याचा अंतर्भाव तू अगदी आवर्जून कर, कारण वेगळा विषय त्या निमित्ताने लोकांपर्यंत जाईल. तर त्याच्यामुळे तिने हेही तेव्हा मला सांगितलं की जसं आत्ता तुम्ही म्हणालात 45-50 नंतर जेव्हा जबाबदाऱ्यांमधून तुम्ही थोड्याशा मोकळ्या होऊ शकलात त्यानंतर PhD आणि पुढे तुम्ही हे तुमचं सगळं करिअर केलं. तर तिचं कायम सांगणं असतं की तुम्ही संवाद हा कुटुंबामध्ये अतिशय उत्तम आत्तापर्यंत जपलेला आहे. तुमच्या कुटुंबातले जे वयोवृद्ध सदस्य होते त्यांच्याशी, मुलांशी आणि एकंदरीतच कुटुंबाबाहेरचं जे विस्तारित कुटुंब असतं सगळ्यांशीच. त्याच्यामुळे नियमित होणारी गेट टुगेदर्स असतील, घरची कामं असतील, जबाबदाऱ्या असतील, पहाटेपासून सुरू होणारं तुमचं रुटीन असेल. म्हणजे तिचं काय म्हणणं असायचं, ती हे सगळं कधी करते साधनाताई हेच मला कळत नाही. तर मग या सगळ्यामध्ये तुम्ही मुलांबरोबरचा तुमचा असलेला संवाद कसा ठेवलात आणि आता त्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला जेव्हा तुम्ही काउन्सिलिंग करता, तुमच्याकडे जेव्हा पेशंट येतात तेव्हा तुम्हाला या सगळ्या तुमच्या पार्श्वभूमीचा कसा उपयोग होतो? आता खरं म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस जिथनं मी शिकले तिथले आमचे शिक्षक प्रोफेसर्स ह्यांच्या वावरण्यातून किंवा त्यांच्या वागण्या बोलण्यातून आणि त्यानंतर गेली 30 वर्ष KEMमधला जो काही लोकांचा प्रवास मी पाहत आले त्याच्यामध्ये नर्सेस असतील, वॉर्ड बॉईज असतील, आमचे डॉक्टर्स असतील, आमच्याकडे चालणाऱ्या राऊंड्स असतील. आमचे डॉक्टर आपटे आता सरांनी पण त्यांना पण आठवेल की ते ताठ चालत सगळीकडे राऊंड. आमचे 100 बेड आहेत आमच्याकडे. म्हणजे सायकॅट्रीला 30 म्हणजे 30 व्यसनमुक्तीच्या आणि इकडे अशा 100 बेडचा वॉर्ड असतो. पण तिथे ताट चालत जाणं आणि प्रसन्न चित्ताने राऊंड्समध्ये आपण काय चांगलं प्रेझेंट केलं की कॉफी प्यायला कॅन्टीनमध्ये घेऊन जाणं, अशासारखे जे संस्कार म्हणजे कॉलेजपासून आणि होत गेले. आणि त्याच्याबरोबर तू जे घरातलं म्हणालीस तर घरातलं वातावरण हा पण एक भयंकर मोठा पोषक विषय असतो. आमच्या घरामध्ये जो राबता होता, लोकांचं येणं जाणं होतं. माझे सासरे खूप सामाजिक काम करणारे होते, सासूबाई अतिशय प्रसन्न चित्त आणि नीटनेटक्या आणि खूपच काय म्हणतो त्याला की पॉझिटिव्ह व्यक्ती होत्या. त्यामुळे तो एक भाग माझ्या माहेरी सुद्धा असंच मोठं कुटुंब असल्यामुळे हे मी आपसूक शिकत गेले की जे संस्कार आपल्याला करून घ्यावे लागत नाही ते आपोआपच होत असतात. आणि बाहेरच्या जगामध्ये हे मी पाहत होते, वावरत होते आणि ह्याच्यात सतत मला हे जाणवत होतं की आपण काय मोठं काय करत नाही आहोत. आमच्या नर्सेस सकाळी 5 वाजता घर सोडून त्या ड्युटी जॉईन करतात. 7 वाजताच नर्स उभी असते आपल्या ड्युटीला. त्यामुळे ती जर इतकी हसतमुख नीटनेटकी छान येते तर आपली 9ची ड्युटी आहे. आणि मग त्याच्यासाठी काही गोष्टींचं कॉम्प्रोमाइज पण आपल्याला करायला लागतं की उदाहरणार्थ त्या LNT मध्ये मला जॉब मिळाला होता आणि अपॉइंटमेंट लेटर देऊन ते मागे लागले होते, नाही तू जॉईन हो वगैरे. पण मी बघितलं तिथे 7:30 वाजता ती बस येणार होती पवईच्या त्या कोपऱ्याला. मी म्हटलं हे झेपणार नाही, 2 मुलं कोणावरती सोडून मी येणार आहे. कारण माझे सासू सासरे पण खूप जनसंपर्क असलेली माणसं होती. तर त्यामुळे त्यांनी त्यांच्या आयुष्यात त्यांची मुलं मोठी केल्यानंतर माझी मुलंही त्यांची जबाबदारी नाही आहे हे कदाचित माझ्या शिक्षणामुळे असेल, इतरांच्या सहवासामुळे असेल, त्यामुळे ते मान्य होतं मला. म्हणून हे सगळं सहज शक्य होत गेलं. असा निरोप मी अर्चनाला तू देशील आता. बरोबर. आपण तुमच्या समुपदेशन या गोष्टीकडे वळूया की कशा प्रकारची मुलं मुख्यतः तुमच्याकडे समुपदेशनासाठी येतात. म्हणजे त्यांच्या कुटुंबियांना, म्हणजे जे मानसिक रुग्ण आहेत त्यांच्या बरोबरीने त्यांच्या कुटुंबियांना तुम्ही कशा प्रकारचं समुपदेशन करता आणि मुख्यत्वे त्यांच्या काय समस्या असतात. म्हणजे घरी मानसिक रुग्ण तर सोडाच, एक आजारी व्यक्ती जरी घरी असली तरीसुद्धा अख्खं घर आजारी असल्यासारखं होऊन जातं असा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. आणि इथे तर मानसिक समस्या असलेली लोक आहेत. तर ह्या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? आता खरं म्हणजे ना, मुलांच्या विषयी आज आपण बोलणार आहोत त्यामुळे मी मोठ्यांना थोडंसं बाजूला ठेवते की पहिली गोष्ट म्हणजे मुलं ज्यांना आणलं जातं ती मुलं येतात. मूल हे स्वतःहून उपचारांसाठी येत नाही, त्याला पालक, त्यांचे कोणी काका मामा मावशी किंवा अशा प्रकारची कोणीतरी अडल्ट व्यक्ती घेऊन येते. बरोबर. आणि ती आणते. बरेचदा शाळा हे एक माध्यम असतं की शाळेतले शिक्षक लिहून देतात की ह्याला दाखवून आणा
तरच त्याला शाळेत आम्ही प्रवेश देऊ. पुष्कळदा असं होतं की शाळेतनं रेटा मिळतो आणि म्हणून मुलाला आणलं जातं आणि मग त्यावेळेला त्या मुलापर्यंत पोहोचण्याचा, त्याच्याशी संवाद करण्याचा असा सगळा प्रसंग असतो. पण त्याच्या बरंच आधी आईवडिलांशी संवाद आणि आईवडिलांचं निरीक्षण हे खूप मोठं काम आम्हाला करावं लागतं. आता निरीक्षण मी अशासाठी म्हणते की वेगवेगळे पदर आहेत ह्या प्रत्येक गोष्टीला. आता मुलांच्या समस्या म्हटलं तर त्याच्यामध्ये खूप मोठी यादी आहे ती की इंटेलेक्च्युअल डिझाईन म्हणजे बौद्धिक क्षमता कमी असलेली मुलं, ज्याला मतिमंदत्व आपण म्हणू. त्याच्यानंतर आता खूप पॉप्युलर झालेला, कारण सरकारी सवलती मिळतात त्यामुळे LDची मुलं जी येतात, लर्निंग डिसेबिलिटी असलेली मुलं, की ज्यांच्याबद्दलची जाणीव जागृती आता खूप वाढली आहे. सर्टिफिकेशन कसं करायचं, कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचं, हे सगळं आता लोकांना बऱ्यापैकी कळायला लागलं असं मी म्हणेन. स्वमग्नता असलेली मुलं म्हणजे ऑटिस्टिक स्पेक्ट्रम डिसऑर्डरमधली मुलं, त्यांचं सुद्धा प्रमाण 58 मधल्या मुलांना एका मुलाला आहे असं प्रमाण दिसतं. तर प्रमाण छोटं नाही. ह्याच्या बरोबरीने म्हणजे ही सगळी आपण डेव्हलपमेंटल डिसेबिलिटी असलेली मुलं घेतली तर त्याच्या बरोबरीने भावनिकदृष्ट्या समस्या असलेली आणि वर्तणुकीमधल्या समस्या असलेली अशी पण मुलं आपल्याला दिसतात. काय वयोगट मुख्यतः येतो? हां, वयोगट आता 4-5 पासून मुलं येतात. ही जी बुद्ध्यांक कमी असलेली मुलं आहेत ही तर खूप लहान वयात येतात, कारण आई वडिलांना पण कळतं, किंवा मल्टिपल डिसेबिलिटी असलेली पण पुष्कळ मुलं आपल्याकडे येतात. आता पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूटमध्ये सगळे विभाग जोडलेले असतात एकमेकांशी, जोडलेले म्हणजे संपर्कात असतात. तर पिडियाट्रिशियनकडे येणारा जो मूल असतं ते तिथूनच रेफर होऊन येतं की ह्याला बोलता येत नाही आहे, किंवा ह्याला उभं राहता येत नाही, किंवा हा समोर आय टू आय कॉन्टॅक्ट नाही देत आहे, किंवा ह्याचा बुद्ध्यांक करणंच गरजेचं आहे. त्यामुळे त्याचा बुद्ध्यांक काढण्यापासून ते त्याच्या आईवडिलांना ह्या गोष्टीचा स्वीकार करण्यासाठी तयारी करणं, जे आता तू म्हणालीस की पालकांचं समुपदेशन, ते त्या आधीच्या स्टेजपासूनच होतं की त्यांना कळत असतं की मुलामध्ये काहीतरी वैगुण्य आहे, काहीतरी त्रास आहे. पण जेव्हा तो बुद्धीचा रिपोर्ट येतो आणि कळतं की आपलं मूल मतिमंदत्व आहे त्याला, किंवा दुसराही काही प्रॉब्लेम आहे, तर तो स्वीकारताना खूप अडचण होते. ह्याचं कारण कुठल्याच पालकाला आपलं मूल स्पेशल स्कूलमध्ये घालायची इच्छा नसते. त्यांना वाटत असतं नाही तो मोबाईलवरती खेळतो, तो गाणी ऐकतो, तो खूप छान नाच करतो, तर म्हणजे त्याला शिक्षणातच फक्त येत नाहीये, त्याला होईल ना हळूहळू. आणि आम्हाला शेजारी कोणीतरी सांगितलं की ते होईल, आता हळूहळू तो डेव्हलप होईल. तर अशा तऱ्हेने स्वीकार, उपचार आणि मग पुनर्वसन, आणि मग त्याच्या पुढची पायरी आई वडिलांना वाटणारे इतर विषय, तर असे येतात. तर पहिल्यांदा ह्या डेव्हलपमेंटल डिसेबिलिटी ह्या खूप मोठ्या प्रमाणात येतात आमच्याकडे. त्याच्याबरोबर भावनिक संघर्ष असलेली मुलं आणि मानसिक विकृतीनी त्रस्त झालेली मुलं. आता मानसिक विकृती 3 प्रकारच्या मी इथे उल्लेख करेन. चिंता रोग म्हणजे ज्याला अँझायटी आपण म्हणतो, तर या अँझायटी कशाची होऊ शकते, काय काय त्रास अँझायटीचे होऊ शकतात. कधी कधी मूल, तक्रार वेगळी असते, मूल काही अँझायटी झाले म्हणून कोणी आपल्याला सांगत नाही, किंवा आईवडिलांनाही ते माहीत नसतं. पण हा शाळेत जायला तयार नाही, हा शाळेतच जात नाही. म्हणजे आमच्याकडे येणारा अर्थात थोडासा निम्न स्तरातली पालकवर्ग आमच्याकडे जास्त येतो, पण तरीही हे मी मोठ्या वर्गात सुद्धा, किंवा ज्याला आपण हायर मिडल क्लास किंवा अप्पर मिडल क्लास म्हणीन, अशा केसेस सुद्धा आमच्याकडे येतात. तर त्याच्यातली एक छोटीशी उदाहरण मी सांगते की त्या मुलाला शाळेत जायचं नव्हतं, आणि तो 11 वर्षाचा मुलगा, आणि तो हट्ट करून नाही मी जाणारच नाही. लक्षात असं आलं हळूहळू जेव्हा आईशी चर्चा केली, नाही हो सगळं मी करून देते, सगळी त्याची तयारी करते, पण तो जा. नंतर असं कळलं की वडील दारू पिऊन आईला मारहाण करतात, घरी आल्यानंतर मुलाला ते दिसतं, आणि मग त्याला असं वाटतं की ॲज अ बॉय किंवा मी आईला प्रोटेक्ट केलं पाहिजे, मी घरात राहिलो तर मी आईकडे लक्ष देईन, आणि म्हणून मी जायचं नाही. आणि ती हुरहुर त्याला लागून राहते, चिंता लागून राहते, शाळेत गेलो तर हे शक्य नाही होणार, त्यामुळे मग शाळेत नाही जायचं. अशा तऱ्हेची काही उदाहरणं असतात. दुसरं, आता अब्यूजची उदाहरणं खूप येतात, वेगवेगळ्या प्रकारचं फिजिकल अब्यूज, ज्याला मारहाणीचे प्रकार, की ते कधी कधी आता कोविडमध्ये पण पुष्कळ पालक दगावले किंवा गेले, किंवा काही वेगळ्या कारणांनी सुद्धा जेव्हा पालक नसतात अशा वेळेला मूल कुणावर तरी सोपवलेलं असतं घरामध्ये. आणि जर ती बाई गेलेली असेल तर नवऱ्याने दुसरं लग्न केल्यानंतर त्या सावत्र आईबरोबरचं राहणं, तिने केलेले हाल. कधी कधी आमच्याकडे अशा पिडियाट्रिक्समधनंच अशी मुलं येतात की व्रण दिसत आहेत पण त्याचं स्पष्टीकरण कोणी देऊ शकत नाही आहे, आणि मग अशा केसेसमध्ये पण हा जो डोळसपणा आहे तो ह्या सिस्टीममध्ये असल्यामुळे पुष्कळ मोठ्या प्रमाणात आहे.
तर अशी अब्यूजची मुलं येतात. नंतर नैराश्याने ग्रस्त अशी पण मुलं येतात. आता काय झालंय की सोशल मीडियावरती खूप ॲक्टिव्ह आणि स्मार्ट असणं ही एक गरज झालेली आहे. आपण काहीतरी पोस्ट केलं, फोटो टाकला की मग लाईक्स आले पाहिजेत. लाईक्स नाही आले तर खूप वाईट वाटतं. आणि इतकं वाईट वाटतं की असं वाटतं जीवनात हारलो आपण, आपल्याला काही मिळतच नाही, म्हणजे सगळं उठलो आपण आयुष्यातनं. आणि मग ती मुलं पण निराशेपोटी मग त्यांचं जेवणावरचं लक्ष उडतं. मग असं वाटायला लागतं सेल्फ इमेजच बरोबर नाही, आपल्याला आपण चांगले दिसत नाही आहे. आणि मग चांगले दिसत नाही म्हणजे काय काय होतं तर मग आता काय आहे, पूर्वी आता म्हणजे माझ्या काळात तर आणखीनच आम्ही लग्नातच ब्युटी पार्लरमध्ये गेलो आमच्या लग्नाच्या वेळेला. तुझ्या काळात कदाचित थोडंसं वेगळं असेल, पण आता मुली 5वी 6वी पासूनच त्यांना पार्लरमध्ये जायचं असतं किंवा आयब्रोज करायचे असतात किंवा काय, ते स्वतःच्या लुकबद्दल खूप कॉन्शियस झालेले आहेत मुली. चांगलं दिसणं काय वाईट नाही आहे, पण ह्याचा जो अट्टाहास होतो आणि ती एक प्रायोरिटी बनून जाते की दुसरं काही त्याच्यापेक्षा वेगळं नाही. अशा विविध कारणांनी नैराश्य येतं. आता मनोज त्याच्यावरती आणखीन बोलतीलच, पण म्हणजे नैराश्य हा एक प्रश्न आम्हाला आढळतो मुलांमध्ये. आणि तिसरं OCDची पण काही मुलं आम्ही बघतो, ज्याला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणतो, की मंत्रचळाने त्रस्त मुलं, की मनामध्ये एकसारखे वारंवार येणारे विचार जे थोपवता येत नाहीत, थांबवता येत नाहीत, आणि ते विचार वाईट आहेत किंवा ते दूर करायला हवेत ह्याची जाणीव असते, पण ते दूर न करता आल्यामुळे मग त्याच्यावरती परिमार्जन म्हणून काहीतरी कृती करायला लागते. उदाहरणार्थ एक मुलगा यायचा, तो देवदेवतांचे फोटो बघितल्यानंतर त्याला वाटायचं की ह्यांचा सेक्शुअल काहीतरी ॲक्टिव्हिटी चालू आहे असा भास, असा विचार मनात यायचा. आणि तो विचार वाईट आहे, ह्यानी पाप लागेल, ह्यानी पाप लागेल, चुकलो चुकलो असं तो म्हणत असायचा, किंवा सॉरी 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 मागत राहणं सारखं. किंवा मग ते दूर होण्यासाठी काहीतरी त्याचं परिमार्जनकडे काही कृती. तर अशा तऱ्हेचे मंत्रचरण. किंवा एक मुलगा यायचा, त्याला त्या स्विमिंग पूलमध्ये कोणाची तरी डेथ झाली आणि त्या मृत्यूनंतर त्याला भीती वाटायला लागली की त्या आईची, त्या बाईची डेथ झाली होती, कुठेतरी अशी एक घटना घडली होती. त्याला वाटायचं की नाही आता हे आपल्या आईच्या बाबतीत पण होईल, आणि मी जर गेलो घरात, शाळेत गेलो तर मग आईला काहीतरी झालं तर मग त्याच्यापेक्षा मी नाही. म्हणजे अशा तऱ्हेचे मूल हे ती समस्या मांडू शकत नाही, पण ते त्याच्या वर्तणुकीतून, त्याच्या भावभावनातून हे व्यक्त करत असतं. तर असं तर कितीतरी वेळ मी फक्त समस्यांवरच बोलू शकेन. लैंगिक समस्यांबद्दल एक थोडंसं बोलायला आवडेल मला, कारण या आता खूप वाढत आहेत. एकतर गेलं 2-3 वर्ष आपली मुलं शाळेत मोबाईलवरती शिकत होती आणि त्यांना अँड्रॉइड फोन हातात ऑफिशियलीच मिळाले होते, आणि त्याच्याबरोबर घरामध्ये प्रत्येकाच्या इंटरनेट आहे किंवा वायफायवरती बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. तर तिथे सर्फिंग करता करता पॉर्नोग्राफी ही सापडणं, किंवा आसपासच्या परिसरातली लैंगिकदृष्ट्या विकृत असलेली माणसं आपल्या मुलांना कशा दृष्टीने वापरून घेतात ह्याच्याकडे व्यस्त पालकांना वेळ नाही आहे बघायला. तर त्यामुळे सुद्धा त्यांना ह्या अशा गोष्टींचं आकर्षण, आणि मग मी तुला आणखीन भारी फोन घेऊन देईन, तू इकडे ये, किंवा अशा तऱ्हेच्या पण गोष्टी आढळतात. आणि अशी पण समस्याग्रस्त मुलं आमच्याकडे येताना दिसतात. आणखीन एक अडिक्शनचा विषय आहे, पण तो पण थोडासा पुढे बोलू. मग हे जे सगळं होत असतं, जेव्हा पालक हे घेऊन येतात, तेव्हा पालकांनी अशा प्रकारच्या मुलांशी घरी कसा संवाद ठेवावा अशी अपेक्षा आहे, किंवा मुळातच या समस्या उद्भवू नयेत, या समस्यांपर्यंत आपली मुलं जाऊच नयेत. म्हणजे जे नैसर्गिकच आपल्यामध्ये कमतरता जी मुलं घेऊन येतात त्यांची गोष्ट वेगळी, पण जी मुलं अशा काही विकारांना बळी पडतात किंवा व्यसनांना बळी पडतात किंवा कुठेतरी चुकीच्या मार्गाने जात आहेत असं वाटायला लागतं, तर तिथपर्यंतचा प्रवास त्यांचा होऊच नाही आहे असं जर वाटत असेल, तर मुळात काय प्रकारच्या संवादाने, काय प्रकारच्या कम्युनिकेशन टाईपने आपण हे थोपवण्याचा प्रयत्न करू शकतो ॲज अ पेरेंट? खूप अवघड प्रश्न तू सोपा करून विचारल्यासारखा केलायस. की कुठल्या प्रकारच्या संवादातून असं नाही मला सांगता येणार. खूप काय काय करायला हवं आहे की जे रोज करायला हवं आहे, किंवा ते एक रुटीन असायला पाहिजे. तर उदाहरणार्थ खूप अतिशय प्रेम, अतिशय लाड आणि अतिशय पराकोटीची शिस्त, कठोर शिस्त, अशी जर 2 टोकं असतील, मगाशी आपण सरांबरोबर बोलताना म्हटलं होतं की सुवर्ण मध्य पाहिजे ह्या सगळ्यातला, तर तो जर मध्य नसेल आणि त्याच्याबरोबर पालकांचा आणि मुलांचा जिव्हाळ्याचा संबंध, मी मुद्दामून जिव्हाळ्याचा म्हणते की
तो संबंध किती तास एकमेकांच्या बरोबर मुलं आणि पालक आहेत. आता आमच्यासारखी उदाहरणं जर घेतली किंवा आपल्यापैकी बरीच पालक असतील की ज्यांनी काय खूप तासनतास मुलांबरोबर घालवलेले नाही आहेत, पण जो काळ मुलांबरोबर आपण आहोत त्याच्यामध्ये मुलांचं ऐकणं, मी मुलांचं ऐकणं ह्याला पहिली प्रायोरिटी देते की तो काहीतरी सांगतोय पण ते ऐकताना आपल्याला जे काय सांगायचं आहे तेच आपण दामटवत असतो बरेचदा, की मी आई आहे का तू आहेस, त्याच्यामुळे मी जे सांगते ते महत्त्वाचं आहे, तर ते तू आधी समजून घे. तर अशा प्रकारे न करता त्याचं जे बोलणं आहे, त्याचं वागणं आहे, ह्याचं आधी निरीक्षण महत्त्वाचं आहे, त्याचं ऐकणं महत्त्वाचं आहे जागरूकतेने, आणि त्याला क्वालिटी टाईम देणं महत्त्वाचं आहे. तर तो वेळ किती तास दिला ह्याच्यापेक्षा तो कसा दिला, त्याच्या बरोबर गेल्यानंतर मी वारे माप खर्च केला, त्याला मॉलमध्ये नेलं, त्याला ह्याच्यात बसवलं, त्याला त्याच्यात बसवलं, हे आईस्क्रीम खायला घातलं, इतकं फिरवलं, एवढे 5,000चे शूज घेऊन दिले, ह्या सगळ्यापेक्षा सुद्धा तो काय बोलला, मी काय ऐकलं, आम्ही काय बघितलं, आम्ही किती वेळ हसलो, आम्ही कुठल्या गोष्टींवरती चर्चा केली, ह्या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व आहे. आणि ह्या सगळे जे प्रश्न ह्यातले दूर करता येण्यासारखे आहेत. आता माझ्याकडे एक डॉक्टर पालक येत होती, ती आली आणि ढसाढसा रडायला लागली. ती म्हणाली माझ्या आईला नैराश्याचा आजार होता आणि त्यावेळेला तू खूप मदत केली होतीस. मला आठवत नव्हतं तिची आई कोणती होती, पण कारण बरीच वर्ष होऊन गेली होती. पण ती म्हणाली आज मी खूप वेगळ्या कारणासाठी आले. म्हटलं काय झालं, तर म्हणाली आज मला खूप नैराश्य आलं आहे, कारण मी आई म्हणून खूप कमी पडले, मी एवढी प्रथितयश डॉक्टर असून. तर म्हटलं काय झालं आहे काय, तर ती म्हणाली माझा नवरा परदेशी असतो, मीच मुलींना वाढवते, मला 2 मुली आहेत, 2 मुलींमध्ये खूप अंतर आहे, एक 7 वर्षाची आणि एक आत्ता 1.25 वर्षाची होते. पण माझ्या मोठ्या मुलीला मी पाळणा घरात ठेवते आणि तिथल्या ज्या काकू सांभाळतात, तर त्या काकूंकडे त्यांचा मुलगा असतो की जो BCom करतोय आत्ता, आणि मुलीला मी कित्येक दिवसात काय होतं, बाईच आंघोळ घालायची, आणि आता 7 वर्षाची ती झाली आहे, त्यामुळे तीच आंघोळ करते. पण ती हल्ली ना खूप एकटी राहते, ती खोलीतच निघून जाते, मी काही बोलायला लागले तर ती मला टाळते, आणि मला कळतच नाही की काय झालं. म्हणून मी एकदा तिला म्हटलं थांब, आज तुझे केस स्वच्छ, त्या मुलीचे केस खूप लांब सडक चांगले होते, त्यामुळे मी आज तुला न्हायला घालते. म्हणून ती आई गेली आणि तिला आंघोळ घालताना तिला लक्षात आलं की तिच्या गुप्तांगाला सूज आली आहे आणि खूप त्रास झाला आहे. आणि हे सगळं त्या मुलीपर्यंत पोचणं, तिच्याशी समजून घेणं, ह्यामध्ये अनेक दिवस गेले. डॉक्टर असूनही असंख्य प्रश्न तिला पडले की आता हिला कुठल्या डॉक्टरकडे नेऊ, तपासून घेऊ का, काय काय झालंय मला समजत नाहीये. आवश्यक त्या गोष्टींची तपासणी आणि हे सगळं झालं. पण जे कोलमडलेपण आहे, म्हणजे तो डॉक्टर असू दे, इंजिनियर असू दे, आणि कोणी असू दे, तो शेवटी एक पालक आहे आणि त्याच्या पण मनामध्ये एक काय हळवा कोपरा आहे. तर त्यामुळे हे सगळं होताना, आणि मग हे कळलं की तो मुलगा त्या काकूंचा, आणि त्यांनी हे केलेले प्रयोग किंवा त्यांनी जो दिलेला त्रास, मग त्या काकूंनी माझ्यावर एवढे उपकार केलेत की आता त्यांच्या मुलाला, मी तो एकुलता एक मुलगा, ती बाई नवऱ्याच्या विरुद्ध, म्हणजे मला काय म्हणायचं आहे की असंख्य पदर आहेत या सगळ्या गोष्टींना. तर त्यामुळे संवादातून फक्त हे सगळं नियमित होणार नाहीये, कृतीचं पण त्याला पाठबळ पाहिजे. नियमितपणाने मुलाच्या बरोबरचा जो सहवास आहे तो जागरूक सहवास असणं खूप महत्वाचं आहे. आणि त्या सहवासाबद्दलचा काय म्हणतो त्याला प्रायोरिटी सेट करणं आई वडिलांनी सुद्धा, ते खूप महत्वाचं आहे. की आम्ही खूप व्यस्त आहोत, आम्ही खूप भरपूर पैसे मिळवतोय, पण त्याच्यामध्ये आपणच या जगात निर्माण केलेलं आणलेलं जे मूल आहे त्याला द्यायला, आज मी ह्या आजी आजोबांकडे त्याला पोचवला, उद्या ते दुसरे आजी आजोबा सांभाळणार, परवा आणखीन एक बहीण येऊन राहणार आहे घरात, ती बघणार आहे. ह्यामुळे डिसिप्लिन हा पण एक विस्कळीत होत चाललेला घटक आहे. तर हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. दुसरा आहे तो म्हणजे एकवाक्यता नाही. आईवडिलांनी एक नियम घालून दिला की आजी आजोबा म्हणतात नाही अजिबात असं करायचं नाही, मुळात आधी तू घराच्या बाहेर असतोस आणि आल्यानंतर मुलाला असं धारेवर जातोस, हे नाही चालणार. त्यामुळे शिस्तीची जी काही आईवडिलांनी ठरवलेली कल्पना आहे त्याच्यामध्ये कुटुंबाची एकवाक्यता असणं हे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर ते मूल या सगळ्याचे त्याच्या सोयीचे फायदे घेत असतं. मूल हुशार असतं, आपल्याला वाटतं तसं नसतं. मुलाला कळत असतं की यातलं सगळ्यात योग्य काय आहे आपल्यासाठी. ते बरोबर आजी आजोबा आले की ते करायला सुरुवात करतं, मग काय होतं बाळा तुला, मग म्हणजे त्यांना कळत असतं ना की कुठल्याच पाहुणे आल्यानंतर मॅक्झिमम चाळे करतात मुलं, कारण माहिती असतं की यांच्या समोर आपल्याला मारणार नाही, फटका बसणार नाही. तर अशा तऱ्हेच्या अनेक गोष्टी आहेत की ज्या संवादाशी संबंधित आहेत, मला वाटतं. बरोबर.